नमस्कार, महाराष्ट्र टीव्ही लाईव्ह मध्ये सर्व दर्शकांचं स्वागत. मित्रांनो, आज आपण आलेलो आहेत कंधार येथील पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये. या ठिकाणी बोरी बुद्रुक या गावी, कंधार पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बोरी बुद्रुक या गावी एका महिलेने आत्महत्या केलेली आहे आणि त्या महिलेचं स्वच्छेदन करण्यासाठी तिला नांदेडच्या शासकीय दवाखान्यात रुग्णालयात घेऊन त्या ठिकाणी नेण्यात आलेला आहे. परंतु अद्याप ही त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाने कसल्याच प्रकारचा गुन्हा दाखल केला नव्हता आणि या ठिकाणी त्या ज्या महिला आहेत त्या महिलेचे चिरंजीव या ठिकाणी आहेत, त्यांचे पती सुद्धा आहेत. जाणून घेऊयात त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत. नेमकं काय प्रकरण झालं होतं? हे प्रकरण असं आहे की साहेब, आमच्या वडिलांना म्हणजे जे शंकर देवराव पांचाळ आहेत त्यांनी म्हणजे राहण्यासाठी जागा दिलेली होती तिकडे बघा, पण तीच जागा ग्रामपंचायतीचा सरपंच बालाजी खंडोजी झुंबाड याला बळकवायची होती. 1990 पासून म्हणजे ती जागा आमच्या कब्जामध्ये दिल्याच्या नंतर 2002 मध्ये आमच्या वडिलांनी तिथे राहण्यासाठी घर बांधलेलं होतं. त्यांच्या समाजाला एकत्र करून संघटित करून आमचं पूर्ण घर जमीनदोस्त केलं होतं आणि ह्याच पोलीस स्टेशनमध्ये आम्ही तिथे FIR फाडलेला होता. तेव्हा सुद्धा माझ्या बापाला 24 घंटे FIR रजिस्टर झाला नव्हता, पण थोडेसे प्रयत्न करून त्याच्यानंतर FIR दाखल करून झाला. पण त्याच्यानंतर त्याने आपले राजकीय आमदार खासदार सगळे लावून परत तो सुटला. पण तेव्हा सांगितलं होतं की वचन दिलं होतं की मी काही करणार नाही किंवा तुमच्या मदत येणार नाही, घर बांधलं तर काही नाही म्हणून, आणि घर पण बांधून दिलं होतं, ते पण कच्चं. पण जेव्हा आता आम्ही घर बांधायला जातोय त्याच्यानंतर म्हणजे त्याच्या ग्रामपंचायत 35 वर्ष त्याच्या ताब्यामध्ये आहे. त्याच्यानंतर 35 वर्ष म्हणू शकता तुम्ही, म्हणजे 25 वर्ष तर त्याने म्हणजे आमचा जन्म गेला तिथे चिमणीच्या उजेडावर शिक्षण वगैरे 25 वर्ष आम्हाला म्हणजे जेवढा देव वाटेल तेवढा त्रास दिलाय. म्हणजे सांगायला सुद्धा येत नाहीये. आणि हेच नाहीये, 4 दिवसाखाली म्हणजे तहसीलदार असतील, तुमचे BDO असतील, 2 ग्रामसेवक सुद्धा झाले. त्या सगळ्यांनी मिळून जेवढा त्रास देता येईल तेवढा त्रास दिलेला आहे. लाखो रुपयाची मागणी करतायत. आता शेतकरी हा बाप माझा कुठून पैसे आणणार आहे, कुठून आणणार? आम्ही जाऊन तिकडे कंपन्यांनी 22,000च्या नोकऱ्या करतो माय बापाला पोसावं म्हणून, आणि अशा बापाला 5-5, 10-10, 20-20 लाखाच्या खंडणी मागतायत का? तर त्या जागेचे लाखो रुपये करता येतात आणि वाटून घेता येतात आणि आमच्यासारख्या गरीबाला कोणाला सरळ जिरून टाकता येतात. म्हणून माझ्या आईचा मृत्यू झाला, तडपडून मेली त्या दवाखान्यामध्ये. इथे सुद्धा दवाखान्यामध्ये गेल्या आठवड्यामध्ये सुद्धा ऍडमिट होती त्या कंधारच्या दवाखान्यामध्ये. पण कुठल्याच प्रशासनाचा काहीच सपोर्ट नव्हता याच्यामध्ये. तहसीलदार सुद्धा येऊन गेले, धमकी देऊन गेले, पण प्रकरण काय निकाली माहित नाही. एका ह्याचा खोटा पंचनामा केला, पंचनाम्याचे सगळे कागद आहेत सगळे खोटा पंचनामा केला की आम्ही एकटेच राहतोय म्हणून. 25 वर्षाचा कब्जा माझ्या बापाचा आणि सगळ्या सिस्टमनी मिळून जेवढा म्हणजे त्रास वाटेल तेवढा त्रास दिला. आणि या त्रासाला कंटाळून माझ्या आईने आत्महत्या केली. आणि त्या आत्महत्याला जबाबदार जर कोण असेल, बालाजी खंडोजी झुंबाड. आणि त्याच व्यतिरिक्त की जे प्रशासन आहे, कंधारचे जे काही प्रशासन आहे ते सगळे त्याच्या ओशीज आहेत, मी तुम्हाला दिलेले आहेत. इव्हन कलेक्टर ऑफिसला सुद्धा मी अर्ज दिलेला आहे. पण याच्यावरती कुठलाही निकाल न निघता अजूनही आरोपी फरार आहे, अजूनही आरोपी सापडलेला नाहीये. माझी आई तर परत येणार नाहीये. पण हा लढा एवढ्यासाठीच आहे की अशा कितीतरी आई असतील, अशा पोलीस स्टेशनचे असतील किंवा जे तुमचे तहसील असतील किंवा कुठले ग्रामसेवक असतील, या सगळ्यांच्या चक्रा मारून मारून मरतात, त्यांना कधीच न्याय मिळत नाही. आणि आज जर तुम्ही आवाज उठवला नाही, फेसबुकला सगळं लाईव्ह आहे, उठवलं नाही, माझ्या बापाचं तर ठीक आहे, पण असे कितीतरी बाप सगळं रान लागल आणि गाव सोडून पळून जायला मजबूर होतील. एक सरपंच मेलाय तर सगळा महाराष्ट्र पेटलाय. पण आज एका शेतकऱ्याची बायकोने आत्महत्या केली, त्याला प्रवृत्त करून मारल्या गेले, त्याच्यासाठी सुद्धा आवाज उठला पाहिजे. आणि असे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव आहेत, त्यांनी आपल्याला काय नेमकं आश्वासन दिलं? आज भेटच नाही झाली. म्हणजे दिवसभर झाला आम्ही तिकडून ताटकळत होतो, कोणाची भेट नाही झाली. पण एक पोलीस निरीक्षक त्यांनी कोकाटे साहेबांनी सहकार्य करून ऍटलिस्ट ते रजिस्टर करून घेतलंय. पण ते बोलले की आम्ही रजिस्टर करून घेतलंय गुन्हा, त्याच्याप्रमाणे ते अटक करतो. पण त्याच्यानंतर जेव्हा अटकेची वेळ आलेली आहे तर हा आरोपी फरार आहे. मग काय, हा फरार आहे तर कुठे? गेली 50 वर्षापासून तो हद्दपार आहे. आपला जिल्ह्यात हद्दपार माणूस आहे.
त्या माणसाला मग पोलीस कुठे काय म्हणजे काय करते मला कळत नाही. हद्दपार माणूस गावामध्ये राहून एक बाईलेक सुद्धा सेफ नाहीये. एवढं आहे. माझ्या घरी मला कॅमेरे बसवायला लागले, म्हणजे एकटे आई सुद्धा मी घरी सोडू शकत नाही. या पद्धतीचा माणूस आहे तो 65 वर्षाच्या एज मध्ये. आणि माझं जर खरं वाटणं गेलं तर कोणी गावातल्या माणसाला विचारा तुम्ही, बाईलेक सेफ आहे का कोणाची? कोणी टाइमला आहेत ना, कोणी पण आहेत गावातली मंडळी आहेत. विचारा ना तुम्ही. काय काय सांगणार आहेत तुम्ही? 25 वर्षापासून त्यानं त्याचं घर पाडलं, ते बांधून सुद्धा दिलं आणि 10,000 रुपये दंड दिला. ह्या माळी शपथ घातला, मी ह्या माळी शपथ याच्या पुढे भावाने वागतो म्हणून आम्ही बी होते तेव्हा, आता ते हे करे भावाने वागतो म्हणून माळ सुद्धा घेतला. आपले आमदार होते लयाचे रोहिदास चव्हाण, याच्या पायावर लोळला. प्रत्येकाच्या पाया ये आली की पायावर लोळते आणि मागून मग आतुडी ते सांगत एवढा रुपये काय आपलं नाव काय? शंकर सदाशिव डुकरे. काय सांगणार आहेत आपण या प्रकरणात? सर, याचा 25 वर्षापासून आम्हाला भरपूर त्रास झालेला आहे. तरी या त्रासाला आम्ही कंटाळून आत्महत्याला पर्वत आमची चुलती तर गेलेलीच आहे, तरी आमची सध्या इच्छा नाही. पण आमची एकच मागणी आहे, त्याला अटक झालीच पाहिजे. आम्हाला एवढीच विनंती आहे. खाली अटक नाही पाहिजे, मला त्याचं सस्पेन्शन पाहिजे परमनंट. कधी त्याच्या घरचा कोणी सरपंच नाही झाला पाहिजे. आपण काय सांगणार आहे? मी बोरी बुजुर्गचा रहिवासी आहे. या सरपंचानं एकच नाही तर 10 कुटुंब उद्ध्वस्त केले बोरीचे. याला पाहिजे फक्त पैसा. आणि हे एवढा नीच वृत्तीचा माणूस आहे. याच्या अगोदर असे कांड केलेत, पण कुठल्याच प्रशासन आता हे कसं आहे, पण ते काय आता तहसीलदारांना पत्र